नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. टेट 3 2025चे जे अभियोग्यता धारक आहेत त्यांची सहनशक्ती कुठेतरी आता संपत आलेली आहे आणि जे यापूर्वी आपण भरतीच्या किंवा तुमच्या लॉग इनला जाहिराती येण्यासंदर्भात अंदाज व्यक्त केला होता, तो कुठेतरी कमी जास्त म्हणजे खूप डिफरन्स झालेला आहे. कारण यापूर्वी आपण जे संदर्भामध्ये बोललो होतो ते माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यास अनुसरून किंवा मग असं म्हणता येईल की GRला अनुसरून आपण त्या संदर्भामध्ये भाकीत केलेलं होतं. इतर सगळ्यांनी जवळपास असो, सद्यस्थितीमध्ये मात्र विद्यार्थी सगळे संभ्रमात आहेत की नेमकी काय परिस्थिती चालू आहे म्हणून, आणि भरती कधी होणार आहे. अगोदरच 2-3 वेळेस डेट वाढलेली आहे. 15-15 दिवसांनी ही डेट वाढते आहे. अजूनसुद्धा 15 दिवसांनी वाढलेली आहे. मग आता या 30 तारखेनंतर खरंच आपल्या लॉग इनमध्ये जाहिराती उपलब्ध होणार का? जे इतर यूट्यूबर सांगत आहेत की अजून समायोजनचीच प्रक्रिया बाकी आहे, फक्त विद्यार्थ्यांच्या समाधानासाठी जाहिरातीचा टॅब ओपन केलेला आहे आणि मग अजून ही प्रक्रिया खूप लांबणार आहे. तर मला जी सध्या परिस्थिती कळते आहे त्या शक्यतेनुसार अजून जास्तीत जास्त 15 दिवस ऑथेंटिक माहिती आपल्यापाशी आल्याशिवाय आपण बोलत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे पहिल्यापासून. अजून जास्तीत जास्त 15 दिवस म्हणजे जुलैच्या 15 तारखेपर्यंत मॅक्सिमम एक वेळ मुदतवाढ मिळू शकते जाहिराती अपलोड करण्यासाठी. आणि त्यानंतर मात्र तुमच्या लॉग इनमध्ये म्हणजे जुलैमध्ये तुमच्या लॉग इनमध्ये जाहिराती कोणत्याही परिस्थितीमध्ये दिसणार आहेत, या बाबतीमध्ये मात्र आता मी शुअर आहे. कारण आत्ता जे काही घडामोडी घडत आहेत आणि काहींचा आक्षेप असा आहे की समायोजनची प्रक्रियाच आहे बाकी आहे, अजून जाहिराती कुठे रोस्टर कंप्लीट नाही आहे, कुठे संच मान्यतेची प्रक्रियाही अजून काही ठिकाणी तांत्रिक काही त्रुटी आहेत. तर लक्षात ठेवा की टेट 3 ही भरती 2 टप्प्यामध्ये होणार आहे. जर व्हॅकन्सीज व्हॅकंट राहिल्या, शिल्लक जागा राहत असतील, काही आस्थापना पदं देऊ शकल्या नाही फर्स्ट फेजमध्ये, तर सेकंड फेज हा त्यासाठीच आहे. मे 2026पर्यंतच्या ज्या व्हॅकन्सी येणार आहेत त्यांच्यासोबत या बाकीच्या राहिलेल्या व्हॅकन्सीज येऊ शकतात आणि तो कालावधी खूप मोठा असणार आहे, 2-3 महिने असणार आहे त्यांच्याकडे. आणि आत्ता माझ्या मते महाराष्ट्रातील बऱ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका या येत्या 1-2 महिन्यामध्ये आहेत. आणि जर आत्ता तुमच्या लॉग इनमध्ये जुलैमध्ये जर जाहिराती आल्या तर त्या लॉक करून, त्यामध्येही पुन्हा मुदतवाढ वगैरे भेटणार झाली आहे, त्या लॉक करून पुढे अजून याद्या लावणं, त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन वगैरे ही प्रोसेसला खूप वेळ लागणार आहे. याच्यामध्ये जवळपास हे 2.25 लाख विद्यार्थी एंगेज होणार आहेत. आणि ह्या ज्या निवडणुका होणार आहेत, अशी प्रक्रिया जर कुठे चालू असेल नोकर भरतीची वगैरे, तर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या निवडणुकावर पडत असतो. महाराष्ट्रातील आता कुठेही काय म्हणता येईल की विधानसभेची निवडणूक नसली, जिल्हा परिषदेची निवडणुका नसल्या, तरी यावेळेस आता मोठ्या प्रमाणावर जो लॉट आहे तो ग्रामपंचायत निवडणुकीचा तो आहे. आणि शासनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर अशा परिस्थितीत जर नोकर भरती वगैरेची प्रक्रिया चालू असेल तर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो. आणि हे मानसशास्त्र राज्यकर्त्यांना माहीत असतं. त्यामुळे जुलैमध्ये तुमच्या लॉग इनमध्ये जाहिराती येतील याबाबत मला तरी शंका नाही. त्यामुळे बिंदास असा जुलैमध्ये तुमच्या लॉग इनमध्ये नक्कीच जाहिराती येणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.